चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो बघा, उद्या सर्व पितृ अमावस्या आहे। अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। सर्व अमावस्यांपेक्षा सर्वात मोठी समजली जाणारी उद्याची अमावस्या आहे। त्याचबरोबर शनिवार देखील आहे। शनिवारच्या दिवशी आणि अमावस्येच्या दिवशी तुम्ही कुठलेही उपाय केले ते उपाय कधीच खाली जात नाही। हे उपाय तुम्हाला काही ना काही रिझल्ट हे देतातच। बघा, 15 दिवसांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त पितरांची सेवा करायची होती। आता समजा ज्यांनी 15 दिवस केलेली आहे किंवा ज्यांनी 15 दिवसात काहीच केलेलं नाही आहे, त्या प्रत्येकाने उद्याचा दिवस सोडू नका, उद्याची संधी सोडू नका। उद्याचा एक दिवस आहे, या दिवशी तुम्ही तुमच्या पितरांसाठी जास्तीत जास्त उपाय आणि जास्तीत जास्त सेवा करा। बघा, वर्षभर कितीही देवांची सेवा केली, मग स्वामी असतील किंवा तुम्ही ज्या देवांना म्हणता, लक्ष्मी माता असेल, शंकर देव असेल, जेही असतील त्यांची कितीही सेवा केली, पण जर तुमचे जे पित्र आहेत हे जर अतृप्त असेल किंवा पितरांचा श्राप असेल किंवा जर तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल, तुम्हाला पितृदोष असेल, तर तुमचं कुठलंच काम व्यवस्थित घडत नाही। प्रत्येक काम अडून राहतं, प्रत्येक कामामध्ये काहीतरी विघ्न येतं, प्रत्येक कामामध्ये काहीतरी अपयश येत असतं। त्यामुळे प्रत्येकाने लक्षात ठेवा, पितृदोष घालवणं खूप महत्त्वाचं आहे आणि हे 15 दिवस अत्यंत महत्त्वाचे होते। आता उद्याचा शेवटचा दिवस आहे। एक उपाय सांगणार आहे, कापरासोबत तुम्हाला काही गोष्टी उद्याच्या दिवसात जाळायच्या आहेत। या गोष्टी जाळल्याने कितीही प्रखर पितृदोष असेल तोही नष्ट होईल। घरात एखादा व्यक्ती सतत आजारी असेल, त्याचा आजारपण संपेल। घरामध्ये जे दारिद्र्य आहे या दारिद्र्याचा नाश होईल। घरामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास असेल तर तो त्रास समाप्त होईल। कुठलीही बाधा असेल ही बाधा नष्ट होईल आणि घरामध्ये सगळ्या शुभ आणि चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होईल। उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे, प्रत्येकाला करायचाच आहे। बघा, उद्या संध्याकाळी 6 नंतर ते 11च्या आतमध्ये तुम्ही कधीही हा उपाय केला तरीही चालेल। आता उपाय काय आहे? या उपायासाठी तुम्हाला एक प्लेट लागणार आहे आणि त्याचबरोबर एक मातीची पंटी लागणार आहे। एक प्लेट म्हणजे एक छोटासा डिश जो असतो तो डिश तुम्हाला घ्यायचा आहे। या डिशवरती एक तुम्हाला स्वस्तिक काढायचा। आता समजा हा डिश मी घेतलेला आहे, स्टीलचा माझ्याकडे आहे, कुठलाही घ्या तुमच्याकडे जो असेल तो। हळद कुंकवाने याच्यावरती एक तुम्हाला स्वस्तिक काढायचा आहे। त्यानंतर हा डिश बाजूला ठेवायचा आहे। त्यानंतर तुम्हाला आता काही गोष्टी मी सांगतेय त्या तुम्हाला एकत्र घ्यायच्या आहेत। आता बघा, तुम्हाला ना 5 काळी मिरी घ्यायच्या आहेत, लक्षात ठेवा किंवा लिहून ठेवा। 5 काळी मिरी घ्यायच्या आहेत। थोडेसे उडदाचे दाणे, काळ्या उडदाचे दाणे कुठल्याही दुकानामध्ये मिळतील, घरात असतील तर घरातले घ्या। थोडेसे काळे उडदाचे दाणे, 5 काळी मिरी घ्यायची आहेत। 5 लवंग, फुलवाले जे लवंग असतात हे फुलवाले लवंग तुम्हाला घ्यायचे आहेत आणि काळे जे तीळ असतात हे काळे तीळ तुम्हाला मुठभर घ्यायचे आहेत। त्याचबरोबर पांढरे सफेद जे तांदूळ असतात हे तांदूळ तुम्हाला थोडेसे घ्यायचे आहेत। ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत या सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या 2 हातांमध्ये घ्यायच्या आहेत। एका मुठीत मावणार नाही, 2 हातांच्या मुठीमध्ये या गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत। तुमच्या घरातील ज्या ज्या सदस्याला त्रास होत आहे, म्हणजे कुणाला आजारपण असेल, कुणी सतत चिडचिड करत असेल, भांडत असेल, मुलं अभ्यास करत नसेल, चिडचिडपणा करत असेल, तर प्रत्येकावरून तुम्हाला या 2 मुठींमध्ये ज्या वस्तू घेतलेल्या आहेत त्यावरून तुम्हाला अशा पद्धतीने 7 वेळा उतारा करायचा आहे। 2 हातामध्ये या वस्ता आणि प्रत्येकावरून, ज्याला घरामध्ये चालणार आहे केलेलं, त्या प्रत्येकावरून 7 वेळा असा उतारा करायचा आहे। केल्यानंतर या ज्या वस्तू तुम्ही घेतल्या होत्या मुठीमध्ये ह्या तुम्हाला त्या मातीच्या पंटीमध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत, मातीच्या पंटीमध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत। आता ही स्वस्तिक काढलेली प्लेट आणि याच्यावरती ही मातीची पंटी, यामध्ये या सगळ्या ज्या वस्तू आहेत या मी 2ही हातातल्या वस्तू यामध्ये टाकणार आहे। त्यानंतर या वस्तांवरती म्हणजे हे जे तीळ, तुम्ही काळे तीळ, तांदूळ, लवंग, मिरी, जे काही तुम्ही उडीद घेतलेलं आहे त्यावरती तुम्हाला थोडंसं कुंकू टाकायचं आहे आणि थोडंसं म्हणजे कुंकवाचा एक चौरस करायचा आहे। हळदीचा, कुंकवाचा आणि शेंदुराचा एक चौरस करायचा आहे। आता आपल्या बॅनरच्या फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल बघा चौरस कसा केलेला आहे। हळद कुंकवाचा एक चौरस म्हणजे चौकोन काढायचा आहे हळद कुंकू आणि शेंदुराने आणि त्यामध्ये तुम्हाला 3 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत। बघा, 3 कापराच्या वड्या, भीमसेनी घेतल्या तर अतिशय उत्तम, गोल असेल तर गोल घ्या। 3 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि ही जी प्लेट आहे ही घराच्या दक्षिण कोपऱ्याला ठेवायची आहे।
घराच्या आतील जो दक्षिण कोपरा आहे बघा, दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते. खरं तर 15 दिवसांमध्ये तुम्ही जेही पितरांसाठी केलेलं आहे किंवा अशी मान्यता आहे की 15 दिवसांमध्ये साक्षात जे आपले जे पूर्वज किंवा जे पित्र आहेत हे घरामध्ये आपले आलेले असतात आणि या 15 दिवसात आपल्याला त्यांची जास्त सेवा करायची असते. आणि अमावस्येच्या दिवशी म्हणजे सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी यांना मोक्ष मिळतो. म्हणजे हे जे आहेत हे दैवलोकी पुन्हा एकदा परत जातात. त्यामुळे त्यांचा जो निरोप आहे तो निरोप आपल्याला व्यवस्थित त्यांना द्यायचा असतो. जेव्हा तुम्ही दक्षिण दिशेला हा कापूर जाळत ठेवाल तेव्हा ते तृप्त होतील, त्यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. त्याचबरोबर कुठलाही प्रखर दोष तुमच्या पाठीमागे असेल, कुठली इडापिडा असेल तर तीही तुमची समाप्त होईल. त्यामुळे हे जे कापूर आहे हे तुम्हाला दक्षिण दिशेला ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, हा कापूर जेव्हा विझून जाईल म्हणजे कापूर जेव्हा संपून जाईल की आता थंड झालेला आहे, तेव्हा या डिशमध्ये या मातीच्या पंटीमध्ये ज्या कुठल्या वस्तू तुम्ही घेतल्या होत्या ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला काळ्या रंगाच्या एका वस्त्रामध्ये, काळ्या रंगाच्या एका कापडामध्ये टाकायच्या आहेत आणि त्याची पोटली बांधायची आहे. ह्या सगळ्या वस्तू काळ्या रंगाच्या पोटलीमध्ये टाकायच्या आहेत आणि त्याची पोटली बांधायची आहे. आणि ही जी पोटली आहे, जर तुमच्या घराच्या समोर एखादं पिंपळाचं झाड असेल तर तिथे थोडीशी जागा खोदा, म्हणजे थोडीशी माती उकरा आणि त्या झाडाच्या समोर ही जी पोटली आहे ही तुम्हाला तिथे गाडायची आहे. पिंपळ असेल तरीही चालेल, वड असेल तरीही चालेल. समजा काही वड नाही आहे, पिंपळ नाही आहे, आमच्यासमोर जागा नाही किंवा आम्ही रात्री हे नाही करू शकत, आम्हाला नाही जमणार की रात्री हे पुरायला वगैरे, सिटीतल्या लोकांचा तो प्रॉब्लेम येऊ शकतो. तुम्ही काय करा, तुमच्या घराच्या समोर जी मोकळी जागा असेल बघा, पुरण्यासाठी मी का सांगतेय, कारण याच्यामध्ये भरपूर नकारात्मकता साठलेली आहे, भरपूर नकारात्मकता शोषलेली आहे. प्रत्येकाचा आजार बाधा सगळं काही या गोष्टींमध्ये साठलेलं आहे आणि ते आपण जाळलेलं आहे, पेटवलेलं आहे. हे जर कुणाच्या दारात किंवा कुठे फेकून दिलं तर आपल्यामुळे उगाचच दुसऱ्या कोणाला त्रास नको. त्याच्यासाठी सांगते की पुरून टाका, म्हणजे जी बाधा, जी काही वाईट शक्ती आहे ही संपून तुम्ही ती गाडून टाकलेली आहे. म्हणून तुम्हाला पुरायला सांगते. समजा नसेलच पुरण्यासारखी जागा किंवा काय तर कुठेही म्हणजे जिथे मोकळी जागा असेल, एखादं मोकळं शेत असेल, एखादा मोकळाचा माळ असेल किंवा एखाद्या मोठं काहीतरी असं कचऱ्याची एखादी लाईन असेल, म्हणजे जिथे आपण नेहमी कचरा नेऊन टाकतो, अशा ठिकाणी तुम्ही नेऊन टाकलं तरीही चालेल. एखादी नदी असेल विसर्जित करू शकता तर तिथेही लांबपर्यंत नेऊन फेकून दिलं तरी चालेल. फक्त कुणाच्या घरासमोर, कुणाच्या दारासमोर ही पोटली तुम्हाला टाकायची नाही आहे. 24 तासांच्या आत तुम्हाला रिझल्ट यायला सुरुवात होईल. अडलेली कामे मार्गी लागतील. जिथे जिथे अपयश येत होतं तिथे यश यायला लागेल. बघा, बऱ्याच वेळा एक्झाम देतो, गव्हर्नमेंटचा चान्स असतो की आता लागतंय, मेरिट लिस्टला लागतो, पण काम होत नाही कारण दोष जास्त असतात. पितृदोष असेल, वास्तुदोष असेल किंवा मग तुमच्या मागे कुठली तरी एखादी घरांची इडापिडा असेल आणि ही जी इडापिडा असते किंवा हे जे दोष असतात ते आपल्या कामात अडथळे आणतात. हा उपाय केल्यानंतर सगळे दोष निवारण होतील. पितरांचा जो श्राप असेल त्यातून तुमची मुक्तता होईल. पितरांचा आशीर्वाद मिळेल. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची बाधा जर तुमच्यामध्ये येत असेल तीही समाप्त होईल. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी समाप्त होतील तेव्हा प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला यश मिळायला लागेल. प्रत्येक काम जे आहे ते तुमचं मार्गी लागायला लागेल. अशा पद्धतीने उद्याच्या दिवशी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. कापरासोबत या काही गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत त्यांना चुकता प्रत्येकाला जाळायच्या आहेत. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, आजची ही माहिती आणि आजचा आपला हा उपाय तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.